जय हिंद मित्रांनो, मी प्रफुल्ल केराम आपल्या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण वसतिगृह तर केला आहे, पण रस्ता जाण्या येण्याचा कोणाला माहीत पडत नाही, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे। आता ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे रेल्वे स्टेशनपासून मी तुम्हाला जिथपर्यंत वसतिगृह आहे, ज्या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे, त्या ठिकाणी आता तुम्हाला संपूर्ण रस्ता दाखवतो। रेल्वे स्टेशन, डेपो आणि कोणता मार्ग जाते संपूर्ण सांगतो, ठीक आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तुम्ही या तिकडे पटकन चला मग। आता आपला रोड स्टार्ट, ठीक आहे। हे जे रेल्वे स्टेशन आहे, या रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघायचं, आतमध्ये ॲटो वगैरे स्पेशल करायचा नाही, जास्त पैसे खर्च करायचे नाही, ठीक आहे। आणि हां, बाहेरून चला, हे बघ त्या एक तिकीट घर आहे आणि इकडल्या साईडनं पण येता येते तुम्हाला बाहेर, ठीक आहे। हां, हे जे आहे ते पेट्रोल पंप दिसते तुम्हाला। हां, त्या पेट्रोल पंपापासून बाहेर निघता येते। आणि सेवाग्राम रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पोलीस मुख्यालयाच्या समोर च्या अपोजिट साईड बिलकुल क्रीडा ऑफिस आहे, त्या माग साईडले राहण्याची व्यवस्था आहे। आणि हे दुसरं गेट, हां ठीक आहे, तिकीट घराच्या बाजूला या ठिकाणी पण ॲटो मिळतात। हां, जास्त पैसे खर्च करायचे नाही, 10-20 रुपयेच घेते। हां ठीक आहे, हा संपूर्ण रस्ता आहे। तुम्ही रस्त्यानं म्हणजे साईडले बघा, तुम्हाला असे साईडनं जर बघितलं तर मग तुम्हाला रस्ता ओळखू येते, ठीक आहे। आणि सरळच रोड आहे, आता कुठं काही भटकायची गरज नाही, ठीक आहे। आणि भरपूर प्रमाणामध्ये ॲटो सुरू राहते। आणि समोरच आपल्याला बजाज चौक दिसते, बजाज चौक समोर बजाज चौक आला, तिथून पण ॲटो मिळतात। तुम्ही जर समजा या साईडच्या बस वगैरेनं जर आले, या साईडनं रस्ता आहे, हा पूल आहे, टू व्हीलरनं जर आले येत असेल कोणी तर हा बजाज चौक आहे, ठीक आहे। हा बजाज चौकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गर्दी असते, थोडं सावकाश सांभाळून, ठीक आहे। हां, आणि ह्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे, तुम्हाला असा हात दिसते घड्याळचा, हा होय मेन बजाज चौक, वर्धेतला मेन चौक आहे। हां ठीक आहे, हे पेट्रोल पंप, हा हे बस स्टॉप आहे, हे बस आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे, ठीक आहे। इथून हा सरळ रोड आहे सेवाग्राम। मी तुम्हाला बस स्टॉप दाखवतो, हळू करू नको, टेन्शन नको तरी बस स्टॉप। हां, हे बस स्टॉप आहे, या बाहेर येण्याचा मार्ग, ठीक आहे। त्या ठिकाणी पण भरपूर ॲटो राहतात, हे पण तुम्हाला ॲटो दाखवत आहे। हां, या ठिकाणी ॲटो राहतात, हा चौक आहे। या ठिकाणी पाहून घ्या, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय वर्धा। हा सरळच रोड आहे, कुठंच धडपडायची गरज नाही, ठीक आहे। या ठिकाणी टाकी जो आहे या रोडला लागते, आणि हे TVSचं शोरूम सुद्धा येते। आणि त्याच जिल्हा रुग्णालय वर्धा, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल, या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचं स्मारक लागते, ठीक आहे। या चौकाला इतवारा चौक सुद्धा म्हणते, इतवारा चौक, ठीक आहे। नूरानी चिकन सेंटर, आणि या ठिकाणी बिरसा मुंडा चौक लागते समोरच, बिरसा मुंडा चौक। काही थोडंसं समोर गेलो या ठिकाणी आपले पोस्ट ऑफिस चौक लागते, यांना झाशीची राणी चौक सुद्धा म्हणते। आज शिवजयंतीनिमित्त भव्य मोठा कार्यक्रम सुद्धा आहे या ठिकाणी, ठीक आहे। बघा, पोलीस मुख्यालयाच्या समोरून घेशील बाबा गाडी, त्या ठिकाणी जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा का आले तुम्ही, जवळच आहे बिलकुल। हे आयकर विभागाच्या ऑफिस
साईडचाच रस्ता आहे, पण तुम्हाला पोलीस मुख्यालय दाखवतो मेन मला. हे बघा हे पोलीस मुख्यालय आहे. हां इकडे इकडे दादा, त्याच्यासमोरच बिलकुल जिल्हा क्रीडा. हां चालते कोण तुला माहिती तर हां जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय. ठीक आहे, आम्ही थोडंसं समोर याच्यासाठी आलो, तुम्हाला मुख्यालय दाखवायचं होतं म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहीत पडेल. ठीक आहे, या ठिकाणी बघा ज्यूसची बंडी राहते साईडलाच, आणि इथूनच आयकर विभागाचं ऑफिस आहे हेवालं. याच्या बाजूनच रस्ता आहे डाव्या हातावर. तिकून आले का तुम्ही उजव्या हातावर, आणि सेवाग्राम तिकून आले का डाव्या हातावर. हे बघा मोठं ऑफिस होते, तुम्हाला ओळखू यावं म्हणून. ठीक आहे, आणि याच्या साईडलाच बिलकुल रस्ता आहे. हां समोर चला, या ठिकाणावर ना जिल्हा क्रीडा संकुल वर्धा वसतिगृह बघा. ठीक आहे, आता आपण आलो बिलकुल वसतिगृहाच्या आतमध्ये जो आता हे गेट आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा मोठं वसतिगृह आहे. इथं काम चालू आहे. हे बघा इथं आरचे तिथं हे आहे सेंटर आहे, आणि हे आपण आलो आता आपल्या वसतिगृहामध्ये. ठीक आहे, आता शेवट आतमध्ये दाखवतो तुम्हाला. आता थोडंसं आम्ही झाडून गिडून घेतो. आम्ही नुकतंच आत्ताच आलो, मी पण बाहेर अमरावतीला गेलो होतो. कुठं आहे बाबा? हां आता या आहे पायऱ्या मस्त वरतं. खाली जायचं नाही कोणीच, खालचं नाही केलं आपण. आम्ही ते झाडून गिडून घेतो, तुम्ही या तोपर्यंत. आम्ही पण बाहेर गावला होतो, त्या कारणास्तव थोडीशी साफसफाई नाही आहे. कोण्या साईडला आहे या ठिकाणी? हां हे वाली रूम, संडास बाथरूमची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. हां आणखी रूम आहे या ठिकाणी आपलीवाले. तुमची राहण्याची व्यवस्था आणखी भरपूर रूमा करतो, टेन्शन काही घेऊ नका. किती काही लोकसंख्या आली तरी. ठीक आहे, करा तुम्ही बाई आराम. हां गाद्या आणायच्या काय? हां ठीक आहे, गादी वगैरे आणायचे. या ठिकाणी बघा 2 रूम आहे. नमस्कार जी. हां ठीक आहे, आता आम्ही साफसफाई करतो आणि गाद्या आणतो. ठीक आहे, हा सर्वांना व्हिडिओ पाठवा. इकडं उजव्या डाव्या साईडला मुलींसाठी राहण्याची व्यवस्था, आणि त्यांच्यासोबत आलेले पालकवर्ग, भाऊ, मामा, काका, जे कोणी नातेवाईक असेल त्यांच्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. ठीक आहे, या उजव्या साईडला तुम्ही या ठिकाणी आम्ही बाकी साप वगैरे झाला इथचं, बाकी गादी वगैरे आणून ठेवतो. ठीक आहे, हा व्हिडिओ सर्वांना पाठवा. हा व्हिडिओ सर्वांना पाठवा, जेणेकरून म्हणजे रस्ता कोणाला विचारायचं काम नाही. डायरेक्ट आपल्याला व्हिडिओ लावून त्या रस्त्यानं बरोबर आलं. ठीक आहे, मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.